स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेनं वाटचाल करताना अकोल्यात एक नवोन्मेषी कल्पना आणि सौर ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाठबळानं इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंपनीनं अवघ्या 30 मिनिटात 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ कराराला भारतीय बनावटीचा ड्रोन विकसित केला आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या राष्ट्रीय मोहिमांना चालना देणाऱ्या या प्रयोगाची पाहूया एक झलक. शहर असो खेड, आज अनेक ठिकाणी छतावरचे सौर ऊर्जा पॅनल्स मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत. मात्र या पॅनल्सची नियमित स्वच्छता म्हणजे एक मोठं आव्हान. उंच इमारतींवरील सौर पॅनल साफ करणं वेळखाऊ, महाग आणि जोखमीचं असतं. यावर पर्याय म्हणून अकोल्यातल्या इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंपनीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण स्वयंचलित ड्रोन तयार केला आहे. हा ड्रोन फक्त 30 मिनिटात 1 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ करू शकतो आणि त्यामुळं वेळ, मनुष्यबळ आणि पाण्याची मोठी बचत होते. हे ड्रोन जे आहे याला एकच नोझल असतं आणि प्रेशर याचं खूप जास्त प्रेशर असतं. या प्रेशरमुळे काय होतं की जे सोलर पॅनल जे आहे हे 28 डिग्री ते 30 डिग्री अँगलवर सेट केलेले असतात आणि ह्याच्यावर जे पाणी पडतं त्याचं डायरेक्शन आपण सेट करू शकतो. ते 90 डिग्री अँगलवर आपण सेट करून जे पाणी जे आहे डायरेक्टली आपण सोलर पॅनलवर 90 डिग्रीवर त्याचा वर्षाव करून सोलर पॅनल क्लीन करू शकतो. यामध्ये याचं जे एका चार्जिंगला 45 मिनिट पर्यंत हे चालतं आणि याला असं आपण ऑटोमॅटिक मध्ये सुद्धा चालवू शकतो, मॅन्युअल मध्ये सुद्धा चालवू शकतो. अकोल्यातल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात 100 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे. सौर पॅनल्सवर धूळ साचल्यावर ऊर्जा निर्मिती घटते, परिणामी आर्थिक नुकसान होतं. ही समस्या लक्षात घेऊन पर्यावरणस्नेही आणि कमी खर्चिक उपाय शोधणं आवश्यक होतं. भारतीय बनावटीचा हा ड्रोन केवळ सौर पॅनलच नव्हे तर उंच वृक्षांवरील औषध फवारणीसाठी देखील वापरता येतो. एकाच वेळी 45 मिनिटं कार्यरत राहणाऱ्या या यंत्राद्वारे सौर ऊर्जेच्या देखभालीत क्रांती घडणार आहे. आणि जेव्हा याचं टेस्टिंग करायचं होतं तर आमच्या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत जी आमची महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे मुंबई, यांच्या मार्फत आपण त्यांना 2 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचं बिल देखील त्यांनी ते पास केलं आणि अशा पद्धतीने हे एक चांगलं असं उपकरण तयार झालेलं आहे. आता आपलं भारत सरकारचं जे धोरण आहे की स्टार्टअप इंडिया हे धोरण आहे. याच्यातून आपले जे नवोद्योजक आहे तर यांनी स्वतः पुढे घेऊन आपल्या नवीन संकल्पना ज्या आहेत त्या पूर्णत्वास नेऊन स्वतःचा उद्योगाची उभारणी केली पाहिजे, हे याचा मुख्य उद्देश आहे. हा ड्रोन म्हणजे आधुनिक भारताच्या तंत्रज्ञानात्मक आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. अत्याधुनिक, पर्यावरणस्नेही आणि कार्यक्षम अशी ही संकल्पना भविष्यातील सौर ऊर्जा व्यवस्थापनात मैलाचा दगड ठरणार आहे. प्रादेशिक पातळीवर विकसित होणाऱ्या अशा नवकल्पना देशाच्या प्रगतीचा नवा चेहरा ठरत आहेत. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि हरित ऊर्जेसाठी हे खरोखरच महत्त्वाचं पाऊल आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. नाशिकमध्ये